आज मी तुमच्यासाठी अगदी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे रसरशीत मस्त असे मोतीचूरचे लाडू घरच्या पद्धतीने अगदी. तर तुम्ही सुद्धा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी बनली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये आपण 1.5 वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. अगदी मी परफेक्ट तुम्हाला प्रमाण सांगणार आहे, जेणेकरून तुमचे लाडू चुकणारच नाहीत अजिबात. हे बघा, 1.5 वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमटभर चवीसाठी मीठ ॲड करायचं आहे. 1.5 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी हे परफेक्ट आहे. अर्धी वाटी पाणी ॲड करायचं. हे आता बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे. अजून आता आपल्याला पाण्याची गरज आहे. जे राहिलेलं पाणी अर्धी वाटी आहे ते आता ॲड करून घ्या आणि ते सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं बॅटर परफेक्ट झालं की बुंदी अगदी छानच होतात आणि अगदी क्रिस्पी होतात. मेन म्हणजे कारण जर बुंदी क्रिस्पी झाले तर लाडू सुद्धा तोंडात टाकताच विरघळतात. अजिबात गुठल्यातेन होऊन द्यायचं नाही, त्यामुळेच आपण पीठ चाळून घ्यायचं आहे. हे बघा, जसं मी व्हिडिओ दाखवत आहे तसं एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला मी कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही इथं फूड कलर ॲड करू शकता, पण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे त्यामुळे मी फूड कलर ॲड केलेला नाही. अर्धा चमचा घरगुती हळद पूड ॲड केलेली आहे. हे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे मस्त असं. हे असं बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. जेव्हा आपण पळीने चेक करतो तेव्हा हे बॅटर असं परफेक्ट असलं पाहिजे. हे बघा, जेव्हा आपण पळीवर रेष ओढतो तेव्हा ते बॅटर स्प्रेड न झालं पाहिजे. ही सुद्धा एक सेकंड ट्रिक आहे. अशा पद्धतीने बॅटर बनवा. परफेक्ट आपले बुंदी तयार होणार आहेत. 2 चिमट सोडा ॲड करायचा आहे. अगदी 2 चिमट. तुम्ही सोडा जर नको असेल तर स्किप करू शकता, नो प्रॉब्लेम. तरी सुद्धा बुंदी छान होतात. सोडा ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे. फक्त गुठळ्या होऊ नयेत याची फक्त काळजी घ्यायची. आता तुम्ही म्हणाल की ताई, बुंदी याच्याने खूप मोठ्या होतात. अरे नका टेन्शन घेऊ, त्यासाठीच मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. फक्त कंटिन्यू बघा. तुम्ही झाऱ्याने सुद्धा बुंदी पाडू शकता किंवा आपली खोबरी खिसायची खिसणी असते ते सुद्धा घेऊ शकता. त्यामुळेच मी खोबरी खिसायची खिसणी घेतलेली आहे. चेक करायचं की तेल गरम झालेलं आहे की नाही. फार तेल गरम झालं की मग बुंदी पाडायचे नाहीत. अगदी मीडियम, आपण जसं पुरी तळतो तसंच तेल गरम हवं आणि गॅसची फ्लेम ही मीडियम हीटवर ठेवायची आहे. असं आपल्या खिसणीवर हे बॅटर स्प्रेड करून घ्यायचं. ऑटोमॅटिक बुंदी आपले तयार होऊन जातात. किंवा तुम्ही चमच्याने वरून टॅप केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही दोन्ही ट्रिकने बनवू शकता. अगदी परफेक्ट असे खिसणीने सुद्धा बनून जातात. तुम्ही म्हणाल ताई इतके मोठे बुंदी, तर नका टेन्शन घेऊ, त्यासाठीच मी रेसिपी ही बनवलेली आहे. आपल्याकडे खूप साऱ्या लेडीजकडे आयडिया असतात, तर आपण काही ना काहीतरी ट्रिक वापरून बनवतच असतो. हे असं मिडियम हीटवर ठेवून छान असे क्रिस्पी बुंदी आपले तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजेच तळून घ्यायचे आहेत. दोन ते 3 मिनिटात छान असे बुंदी आपले तयार होऊन जातात. तुम्ही झाऱ्याने सुद्धा बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असे छान बनतात बुंदी आपले.
आता आपल्याकडे गणपती फेस्टिवल सुरू होणार आहे, तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की घरी बनवून ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. कारण बाप्पासोबत आपले घरचे सगळेसुद्धा खुश होणार आहेत असा मोतीचूरचा लाडू टेस्ट करून. हे बघा, असं वरून टॅप केलं तरी चमच्याने काही प्रॉब्लेम नाही. जसे आचारी लोक करतात, हलवाई लोक, तसं तुम्ही वरून टॅप करायचं. फक्त बॅटर स्प्रेड केलं की वरून टॅप करायचं चमच्याने. ऑटोमॅटिक आपली बुंदी तयार होऊन जातात. हे 2 ते 3 मिनिटात बुंदी तयार होऊन जातात. हे सर्व आता मी बुंदीचे घाणे जे आहेत तयार करून घेते. मी तुम्हाला 2 घाण्यांमध्ये 2 ट्रिक सांगितलेले आहेत. तुम्ही कोणत्याही ट्रिकने बनवू शकता. आणि तेलसुद्धा खूप जास्त पीत नाहीत आपले बुंदी, त्यामुळे छान असे क्रिस्पीसुद्धा होतात. म्हणजेच अजिबात तेलकट होत नाहीत. हे बघा, सर्व बुंदी मी छान असे तळून घेतलेले आहेत तेलामध्ये. आणि बघा, मी तुम्हाला ट्राय करून दाखवते की सगळे आपले बुंदी असे क्रिस्पी छान कुरकुरीत झालेले आहेत. आता हे आपण, तुम्ही म्हणाल ताई बुंदी मोठी झाली, तर हेच पहा. आता आपण हे बुंदी मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. अगदी 1 सेकंदासाठी मिक्सरला आपल्या ग्राइंड करून घ्यायचे आहेत. खूप वेळ अजिबात नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की कसं मिक्सरला ग्राइंड करायचं. हे बघा, हे अजून आपले बुंदी मोठे दिसत आहेत, तर मी लगेच बंद केलं. त्यामुळे फक्त 1 मिनिट ठेवायचं आणि लगेच बंद करायचं, म्हणजे अगदी प्रॉपर होतात. फार बारीक करू नका, नाहीतरी बुंदी टेस्टला अगदी ते बेसन लाडूसारखे होऊन जातील. म्हणजे त्याचं बेसनचं पीठच तयार होऊन जाईल असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे थोडंसं मोठं सुद्धा ठेवायचं आहे, म्हणजे अगदी भरड दळायचं आहे. आता आपण पाक बनवणार आहोत. तर पाकसाठी मी 1 वाटी, ज्या आपण वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. खूप लोक पाक वेगळ्या पद्धतीने बनवतात. मी अशा सोप्या पद्धतीने बनवते. 1 वाटी साखर कढईमध्ये ॲड केल्यानंतर जितकं साखर आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं सुद्धा पाणी जास्त घ्यायचं नाही, जेणेकरून पाक आपला पटकन बनतो. तर तुम्ही म्हणाल ताई लाडवासाठी एकतारी पाक घ्यायचं का? हो, तुम्हाला घरी तुम्हाला आता बनवत असाल, त्यामुळे रव्याचे लाडू तुम्हाला एकतारी पाक जमतच असेल, तर त्याच पद्धतीने एकतारी पाक घ्यायचा आहे. पण ज्यांना अजून नाही जमत की एकतारी पाक कसं घ्यायचं, तर जेव्हा आपलं पाक तयार होतं तेव्हा अधूनमधून चेक करत राहायचं चमच्याने की लास्टचा जो थेंब असतो त्यामध्ये तारेख तयार झालेली असते, तर त्यालाच म्हणतात एकतारी पाक. तर गॅसची फ्लेम ही हाय हीटवर ठेवायची. आता मी 1 चिमट हळदपूड ॲड केलेली आहे. तुम्हाला जर नको असेल काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला फूड कलरच ॲड करायचा असेल तर तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड करू शकता. पण मला हेल्दी जर बनवायचं आहे तर मला कोणतंही बाहेरचं जे कलर्स आहेत किंवा बाहेरचं मला नको आहे, त्यामुळे मी घरगुती पद्धतीने हेल्दी रेसिपी बनवत आहे. हे असं आपलं पाक तयार होत आहे. अगदी 7 मिनिटात आपलं पाक तयार होतं. एकतारी जर तुम्ही माझ्याप्रमाणे माप घेतलं तर जितकी साखर आहे तितकंच पाणी, एक सुद्धा थेंब त्याच्यामध्ये जास्त तुम्ही ॲड करू नका, कारण आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे. आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी छान असे रसरशीत मोतीचूरचे लाडू आपण बनवत आहोत. हे अजून आपलं तयार झालेलं नाही. असं तुम्ही बोटाने सुद्धा चेक करू शकता. हे बघा, 2 बोटामध्ये असं घेतलं तर तार एक तयार होते. आता तार तयार होत नाही आहे अजून.
त्यामुळे अजून आपलं पाक तयार झालेलं नाही. हे बघा, मी चमच्याने सुद्धा दाखवत आहे. लास्टचा थेंब असतो त्याच्यामध्ये तार तुम्हाला परफेक्ट दिसते. हे बघा, दिस इज अ परफेक्ट. चमच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला एक तार म्हणजे काय असते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता आपण जे ग्राइंड केलेलं मोतीचूरचे पेस्ट आहे ते आता आपण पाकमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. अगदी झटपट रेसिपी आहे आणि आपण तुपात तर तळलेलं नाही, पण आपण ह्यामध्ये तूप ॲड केलं तर अगदी तुपातलेच बनवलेले आहे. कोणीही म्हणेल टेस्ट केल्यानंतर हे तुपातले लाडू आहेत का? तर हो, टेस्टला तसंच लागतं. आता हे एक 3 ते 4 मिनिटासाठी एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर परफेक्ट बनवायचं आहे. ह्यामध्ये 4 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे. तुपामुळे स्वाद खूप छान लागतो. पहिला आपण जेव्हा एकजीव करत असतो तेव्हा अगदी पातळ बॅटर आपल्याला वाटत असतं, पण एक 3 मिनिटाने हे जे बॅटर आहे म्हणजेच आपलं जे बुंदीचं पाक जे आहे ते एकजीव होतं. जेणेकरून लाडू बनवताना आपल्याला सोपं होऊन जातं. हे बघा, हे दाटसर जाणवायला लागलं की परफेक्ट होत आलेलं आहे लक्षात घ्यायचं. कारण आपण जेव्हा पहिल्यांदा एकजीव करतो तेव्हा खूप पातळ असतं बॅटर, हे लक्षात येऊन जातं. हे अशा पद्धतीने जर बनत असेल म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की बॅटर एकजीव व्हायला लागलं. हे आता आपलं परफेक्ट झालेलं आहे. हे फक्त एकजीव होताना आपल्या हाताला जडसरपणा जाणवला की गॅस बंद करायचा. हे बघा, हे घट्ट झालेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा जर तुम्ही घट्ट केलात तर लाडू हे दगडासारखे होतील. त्यामुळे परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. हे जसं मी पळीने तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने तुमचं बॅटर झालं की दिस इज अ परफेक्ट टाइम. देन स्विच ऑफ युअर बटन. गॅसचं बटन बंद करून घ्या. आता हे परफेक्ट झालेलं आहे अगदी. गरम गरम लाडू बनतात पण हाताला चटके बसतात. त्यासाठी आपण एक 5 ते 10 मिनिटासाठी गार करून घ्यायचं आहे, मगच लाडू वळून घ्यायचे आहेत. जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये, पळीला आपल्याला जडसरपणाला जाणवायला लागला की गॅस बंद करायचा आहे. आता आपण एका डिशमध्ये हे गार करून घेऊया. फॅन अजिबात लावू नका, काही गरज नाही. 5 ते 10 मिनिटात टोटली गार होतं. आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचे लाडू कसे बनले आहेत. मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही बनवलात अगदी परफेक्ट होणार, अजिबात चुकणार नाही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी डिटेल्स तुम्हाला देते, जेणेकरून तुम्हाला पटकन रेसिपी बनून जाईल. एक चिमटभर मी वेलदोड्याची पूड ॲड केलेली आहे. तुम्ही थोडंसं जास्त केलात तरी काही हरकत नाही, खूप छान अजून टेस्ट लागते. आणि थोडेसे मी काजू कट करून ॲड केलेले आहेत. तुम्हाला जर मगज बी आवडत असतील तर ते सुद्धा 1 चमचा लाडूमध्ये ॲड करा, अजून टेस्ट वाढते. हे आता थंड झालेलं आहे. हे बघा, अगदी रसरशीत असे रवाळदार हे लाडू तयार होतात. आणि जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा आपल्या हाताला सुद्धा स्ट्रेस येत नाही. अशा पद्धतीने परफेक्ट जर तुम्ही सगळी गोष्ट जर लक्षात
आली तर तुमच्या कुठेही चुकणार नाहीत लाडू. हे बघा, अगदी रसरशीत होतात हे लाडू, म्हणजे तोंडात टाकताच विरघळून जातात आणि अगदी तुपातले लाडू लागतात. हे मात्र 100% आहे. मग तुम्ही सुद्धा ह्या गणपतीला आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोतीचे रसरशीत लाडू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, तुम्हाला मी ओपन करून सुद्धा दाखवते, मी खोटं सांगत नाहीये. हे बघा, रसरशीत अगदी लाडू तयार झालेले आहेत आपले आणि तोंडात टाकताच विरघळणार, ह्यात मात्र शंका नाही. हे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.